लपवलेलं उघडपणे, उघडलेलं थेटपणे. लाल सायरन. सैराट हा चित्रपट आपण पाहिलाच असेल. त्यात दाखवलेली आंतरजातीय विवाहाची प्रेम कहाणी जी शेवटी निर्दयी हत्येत बदलली. आजच्या काळात शिकली सवरलेली लोक अजूनही रूढी परंपरेच्या नावाखाली डोळ्यावर मानाची झापडं लावून चालतायत. प्रेम ही संकल्पना जेवढी शहरातल्या लोकांनी स्वीकारली आहे, साहजिकच तेवढा सहज स्वीकार अजून गावातल्या ग्रामीण परंपरेनं केला नाहीये. आणि त्यातूनच एक भयानक घटना घडली आहे. कर्नाटकच्या हुबळी धारवाड जिल्ह्यातील इनामविरापुरा गावात 22 डिसेंबरची संध्याकाळ सूर्य मावळतीकडे झुकत होता. गाव शांत होतं, पण याच शांततेच्या पडद्याआड एक रक्तरंजित कट आकार घेत होता. क्रूरतेच्या परिसीमेचा हा अध्याय डोकं सुन्न करणारा आहे. घरात एक तरुण गर्भवती महिला, सोबत तिची सासू. दार बंद, बाहेर कुणाचीही चाहूल नाही. आणि अचानक दार उघडतं. हातात कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि डोळ्यात निखळ द्वेष. आणि एकाच क्षणात एकामागून एक अनेक वार. खरं तर ही केवळ हत्या नव्हती, हा होता हत्येच्या नावावरचा नरसंहार. चला जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण. नमस्कार, मी निखिल कराळे महायोद्धाच्या क्राईम सेगमेंट लाल सायरनमध्ये आपलं स्वागत करतो. मान्या पाटील, जिचं वय अवघं 20 वर्ष. शिक्षण घेत असताना विवेकानंद डोड्डामनी याच्याशी मान्याची ओळख झाली. तसे दोघे एकाच गावातले. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्याच मैत्रीतून प्रेम फुललं. पण एक अडचण अशी होती, समाज वेगळा होता, जात वेगळी होती. मान्या लिंगायत समाजाची, विवेकानंद महार समाजाचा. मान्या आणि विवेकानंदचं हे प्रेम मान्याच्या कुटुंबाला मान्य नव्हतं. त्यामुळं मान्याला घरात मारहाण केली जात होती. याबद्दल मान्याने विवेकानंदला सांगितलं, मला इथं राहायचं नाही, आपण लग्न करूया. आणि त्यांनी निर्णय घेतला. मे महिन्यात दोघे गाव सोडून हावेरीला गेले आणि 19 जूनला हुबळीच्या विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन दोघांनी लग्न केलं. कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेल्या याच निर्णयाची दोघांना भीती वाटत होती, म्हणून दोघांनी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून कुटुंबियांना माहिती दिली. पण मान्याच्या कुटुंबासाठी ती मुलगी आता जिवंत नव्हती. तिच्या वडिलांनी पोलिसांसमोरच सांगितलं, माझ्या मुलीशी आमचा काहीही संबंध नाही, ती आमच्यासाठी मेलेली आहे. हे शब्द पुढे रक्तात लिहिले जातील याची मान्या आणि विवेकानंद यांना जराशीही कल्पना नव्हती. माहेरच्यांनी संबंध तोडले, पण सासरच्या मंडळींनी मान्याला स्वीकारलं आणि मान्या विवेकानंदचा संसार सुरू झाला. पुढे मान्या गर्भवती झाली. पोटातील बाळाच्या तपासासाठी हॉस्पिटलला जावं लागायचं, पण माहेरच्या कुटुंबियांकडून सारखा धोका जाणवायचा. कारण दरम्यानच्या काळात मान्याच्या कुटुंबियांकडून आपल्या वडिलांना ट्रॅक्टर खाली चिरडल्याचा प्रयत्न झाल्याचं विवेकानंद सांगतो. SP गुंजन आर्य यांच्याकडे जाऊन विवेकानंदने आपली तक्रार दिली आणि जाणवत असलेला धोका सांगितला. ते आम्हाला मारतील असं त्यानं स्पष्टपणे आर्य यांना सांगितलं. म्हणून मध्यस्थी करत पोलिसांनी समेट घडवला. दोन्ही कुटुंबांना बोलवून सुरक्षिततेचं आश्वासन दिलं. त्यानंतर 8 डिसेंबरला मान्या परत गावी आली आणि तीच मान्याची मोठी चूक ठरली. 22 डिसेंबरला संध्याकाळी 6:30 वाजताची वेळ. विवेकानंद घराबाहेर गेला होता. घरात फक्त मान्या आणि तिची सासू दोघीच होत्या आणि तेवढ्यात दार उघडलं. मान्याचे वडील प्रकाश गोड्डांसोबत इरन्ना, वीरप्पा, अरुण चौघेही हातात कुऱ्हाड, रॉड, स्प्रिंकलर पाईप घेऊन घुसले. मान्याच्या सासूनं आरडाओरडा केला. सासरे धावत आले, पण उशीर झाला होता. हल्लेखोरांनी मान्याच्या सासऱ्यांना पकडलं, रॉडनं मारहाण केली आणि मग मान्यावर हल्ला केला. डोक्यावर वार, पोटात वार, एक नाही अनेक. मान्या जमिनीवर कोसळली. हल्लेखोर मान्याच्या पोटातील बाळाला लक्ष करून आले होते. खरं तर हा केवळ खून नव्हता, तर हा गर्भहत्येचा प्रयत्न होता. ज्या निरागस जीवानं अजून जग पाहिलं सुद्धा नाही, अशा जीवाला संपवून नेमकं काय मिळणार होतं देव जाणे. पण या मारहाणीनंतर मान्याची हालचाल थांबली. मान्या मेलीये असं निश्चित करून आरोपी पसार झाले. संध्याकाळी विवेकानंद घरी परतल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बेशुद्ध मान्याला त्यानं तात्काळ रुग्णालयात नेलं. रुग्णालयात जात असताना मान्याला शुद्ध आली, पण रात्री 9:30 वाजता मान्याने आपला प्राण सोडला. 20 वर्षांची मुलगी, जी 2 जीवांची आहे, गर्भवती आहे. ती परंपरेच्या चालीरीतीच्या अहंकारापोटी प्रेमासाठी ठार झाली. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. आरोपींना पकडण्यासाठी गावात बंदोबस्त तैनात केला.
खुनाचा गुन्हा दाखल करत 15 जणांविरोधात FIR दाखल केली. तांत्रिक माहिती, CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे 6 जणांना अटक केली. मुख्य आरोपी मान्याचे वडील प्रकाश गोड्डा कुऱ्हाड घेऊन घरात शिरतानाचं स्पष्ट दृश्य CCTV फुटेजमधून समोर आलंय. तपासात पेट्रोलने भरलेला डबा सापडल्यानं आरोपींनी घर पेटवण्याचाही कट रचल्याचं समजतंय. हा संपूर्ण प्रकार अचानक झालेला हल्ला नव्हता, तर पूर्वनियोजित कट होता हे स्पष्ट आहे. पोलीस स्पष्ट सांगतात की हे ऑनर किलिंग आहे. समाज, जात आणि सन्मान या तिघांनी मिळून आज एका जीवाचा बळी घेतला. वर्ष 2019 मध्ये गदग येथील लकलकट्टीचे गंगम्मा राठोड आणि पती रमेश यांची आंतरजातीय विवाहानंतर हत्या आणि त्यानंतर आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा झाली. वर्ष 2020 मध्ये रायचूर जिल्हा सिंधनूरच्या एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या झाली. या 3 आरोपींना मृत्यूदंड आणि 9 जणांना जन्मठेप झाली. 2023 मध्ये देवनहल्ली तालुक्यातील बिदालुरू येथे दलित तरुणाशी संबंधाच्या कारणावरून एम कवनाची वडिलांनीच हत्या करून आत्मसमर्पण केलं. पण मग आज प्रश्न असा आहे की प्रेम करणं गुन्हा आहे का? लग्न करण्याचा अधिकार नाही का? जात असूनही माणसापेक्षा मोठी आहे का? मान्या गेली, तिचं बाळही गेलं, पण प्रश्न जिवंत आहे. हा खून एका मुलीचा नव्हता, हा खून संविधानाचा होता, मानवी मूल्यांचा होता. मित्रांनो, जबाबदारी आपली आहे. अशा अन्यायांविरोधात आपला लढा सुरूच राहील. त्यासाठी आपला आवाज हा आणखी बुलंद करा. महायोद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही होती मान्या पाटील, एक प्रेमकथा जिचा शेवट रक्तात लिहिला गेला. आणि जेव्हा जेव्हा ऑनर किलिंगच्या घटना घडतील तेव्हा तेव्हा लाल सायरन वाजणारच. धन्यवाद.